पाठ 12वा सर्वासाठीच अन्न असतं. दिवाळीच्या सुमारास कोणकोणत्या भाज्या येतात, कोणकोणती फळे येतात, कोणकोणती धान्ये येतात, ज्वारी, बाजरी, तांदूळ, आंबा, संत्री, फणस हा हंगाम केव्हा असतो? आपण वनस्पतीच्या कोणकोणत्या अवयवांचा अन्नासाठी उपयोग करतो? शेतीचा हंगाम कसा असतो? वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळते, त्यासाठी शेतामध्ये पिकांची पेरणी व बागामध्ये फळझाडांची लागवड केली जाते. भारतात सुमारे 60% भूभाग शेतीसाठी वापरात आणला जातो. ऋतूप्रमाणेच वर्षभरात शेतामध्ये 2 प्रमुख हंगाम पाहायला मिळतात. जून ते ऑक्टोबर हंगामास खरीप हंगाम असं म्हणतात. या हंगामात पावसाच्या पाण्यावर प्रत्यक्ष वापर केला जातो. ऑक्टोबर ते मार्च महिन्याच्या हंगामाला रब्बीचा हंगाम म्हणतात. या हंगामात जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी, परतीचा मान्सून आणि पडणारे दव यांचा उपयोग केला जातो. याशिवाय मार्च ते जून महिन्यामध्ये जी पिके घेतली जातात ती उन्हाळी पिके म्हणून ओळखली जातात. शेतीची कामे कशी केली जातात? आपल्या शेतातील पीक चांगले वाढावे असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असते. पीक चांगले वाढले त्यापासून उत्पन्न अधिक मिळण्यासाठी उपयोग होतो. भरघोस शेती उत्पादन, उत्तम जमीन, उत्तम बियाणे व खते व पाण्याची महत्त्वपूर्ण उपलब्धता असल्यानंतर पिके चांगले येऊ लागतात. मशागतीची कामे करणे आवश्यक असते. त्याचबरोबर शेतातील पिकांचे संरक्षणही करावे लागतात. शेवटी हाती आलेल्या धान्यांचा सुरक्षित साठवण करावी लागते. या सर्वच प्रक्रिया महत्त्वाच्या असतात शेतकऱ्यासाठी. आपल्या देशाच्या लोकसंख्या वाढत असली तर सर्वांच्या अन्नाची गरज भागवली गेली पाहिजे. शेतीच्या सुधारित पद्धतीचा वापर केल्याने हे आपणास शक्य होऊ शकते. पारंपरिक शेती म्हणजेच पूर्वपार पद्धतीने शेती करताना बैलांचे ओढणारे नांगर अवोत वापरत. तसेच शेताला पाणी देण्यासाठी मोट नावाच्या यंत्राचा उपयोग केला जायचा. कापणी, मळणी इत्यादी कामे शेतकऱ्याचे कुटुंबाचे स्वतः आणि बैलाच्या मदतीने करत असत. परंतु आता शेतकरी कामे यंत्राच्या साहाय्याने करू लागलेला आहे. त्यामुळे शेतामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. शेतीचे सुधारित तंत्रज्ञान वापरून जर का शेती केली, पूर्वी हंगाम आला की एका हंगामात तयार झालेल्या पिकांचे बियाणे सुरक्षित ठेवून पुढील हंगामात वापरण्याची पद्धत होती. त्यापासून मिळणारे उत्पादन कमी होऊ लागले. आता संशोधन आणि सुधारणा बियाणे तयार केले आहे. ज्वारी, गहू, भात, भुईमूग अशा प्रत्येक पिकांचे सुधारित बियाणे बाजारात मिळतात. ही बियाणे अधिक पीक देतात, किडीला बळी पडत नाही. तसेच काही बियाण्यापासून पिकांची वाढ झपाट्याने होते. काही बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. सिंचनाच्या काही आधुनिक पद्धती आलेल्या आहे. योग्यवेळी पुरेसे पाणी मिळाले तर पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. पावसाबरोबरच नदी, तलाव, विहिरी यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. नद्यावर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी अडून पाणी साठा केला जातो. असे केल्याने भूजल पातळी वाढण्यास मदत होते. पिकाला पाटाने पाणी देण्याची पूर्वपार पद्धत होती, परंतु या पाटातून वाहणाऱ्या पाण्यापैकी बरेच पाणी जमिनीत जिरते. त्या पाण्याचे बाष्पीभवन होते, त्यामुळे पाणी खूप वाया जाते. आता सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे. त्यामुळे पाण्याची बचत होते. ठिबक सिंचन, तुषार सिंचन या सिंचनाच्या आधुनिक पद्धती मानल्या जातात. ठिबक सिंचन पद्धतीमुळे छिद्रे असलेल्या नलिका वापरतात. त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी टिपकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर उपयोग केला जातो. तुषार सिंचन पद्धतीमुळे लहान व मोठ्या कारंज्यामधून पिकावर पाणी फवारले जाते. ज्वारीच्या सुधारित बियाणांची 2 नावे तुम्ही सांगू शकता? शेतकरी मोठ वापरण्यासाठी कोणती पद्धत वापरायचा? बैलाचा वापर करत असत. आजकाल जमिनीखालची पाणी कसे उपसतात? पीक आल्याने जमिनीखालचे पाणी उपसले जाते. खते
जमिनीमध्ये 30 पिके घेतली गेल्यास जमिनीची सुपीकता कमी होत जाते. म्हणून आपल्याला मातीत खते मिसळून मातीत सुपीकता वाढवावी लागते. त्यामुळे पिकांचा योग्य पोषण द्रव्य पुरवठा होताना पाहायला मिळतो. रासायनिक खते असे 2 प्रकारची असतात. नैसर्गिक खते ही निसर्गात उपलब्ध असलेल्या पालापाचोळा व शेण अशा पदार्थाचा वापर करून मिळवली जातात. रासायनिक खते म्हणजे कृत्रिम खते. या खतामध्ये शेतीला उपयुक्त अशी विविध रासायनिक खतांचा नेमक्या प्रमाणात मिश्रण असते. पूर्वपार शेती पद्धतीत शेणखत, लेंडी खत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत अशा नैसर्गिक खतांचा वापर केला जातो. परंतु उत्पादन शीघ्र अधिक वाढ होण्यासाठी वापरल्या रासायनिक खतांच्या वापरामुळे तोटेही लक्षात येऊ लागले. रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात केल्याने किंवा बेसुमार वापर झाल्याने अतिरिक्त खते जमिनीत शिल्लक राहतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. अशा जमिनीत धान्य उत्पादन घटते. शेतीसाठी वापरण्यात पाण्याचा अतिवापर केल्याने जमिनी क्षारयुक्त होत जाते. ज्या भागामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते त्या ठिकाणी क्षार जमिनीमध्ये प्रमाण वाढल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ धरण क्षेत्राच्या जमिनी, नदीकाठच्या जमिनी क्षार पाड झाल्याने मातीचे परीक्षण करावे लागते आणि माती परीक्षण केल्याने आपणास तेथे काय क्षार कमी होते हे लक्षात आणले जाते. पिकांचे संरक्षणही करावे लागते. कीड येऊ नये, रोगराई होऊ नये म्हणून पिकावर वेगवेगळ्या फवारण्या कराव्या लागतात. धान्याची साठवणही करावी लागते. धान्य साठवल्यामुळं ते वाया जात नाही. त्यावर वेगवेगळे जे काही धान्य खराब होऊ नये, कीड लागू नये, मुंग्या येऊ नये, भुसी होऊ नये, धान्याची नासाडी होऊ नये असे दणकट पोत्यामध्ये काही पावडर्सची त्याच्यावर फवारणी करावी लागते. किंवा आपण कडुलिंबाचा पाला ठेवल्यानेही तेथे आपणास उपयोग होतो. अन्न संचय आणि पर्यावरण संवर्धन. माणसाप्रमाणेच इतर प्राण्यांना, सजीवांना सुद्धा अन्नाची गरज असते. त्यामुळे मुंग्यासारखे कीटक अन्नाचा संचय करतात. माशा फुलामधून मध गोळा करतात, बिया साठवून ठेवतात. वनस्पतीमध्ये त्यांना लागणारी अन्नाची निर्मिती सतत गरजेची आहे. कांदा, लसूण, बटाटे, आले म्हणजेच या वनस्पती खोडांचाही आपण उपयोग करत असतो. गाजर, बीट यासारख्या वनस्पती सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. यांचा पुरेपूर आपण उपयोग करत असतो. भारतामध्ये सुधारित शेती तंत्रज्ञान मुबलक प्रमाणामध्ये वाढलं आहे. भूकंपासारख्या आपत्तीमुळे लोक विस्तारित होतात. त्यासाठी अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून सुद्धा काळजी घ्यावी लागते. स्वस्त धान्य दुकानाला भेट द्या. राशनच्या दुकानाची व्यवस्था जर का पाहिली तर तेथे कोणत्या प्रकारचे धान्य आपल्याला पाहायला मिळतात? गहू, डाळी, तांदळ असे धान्य पाहायला मिळतात. हरित क्रांती. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी हरित क्रांती घडून आणलेली. तर जे काही आपल्या देशामध्ये धान्य उत्पादन झालेले प्रचंड वाढ झाली, हिला हरित क्रांती नावाने ओळखले जाते. वैज्ञानिक विज्ञान प्रगतीवर हरित क्रांती घडून आली आहे. तांदूळाच्या बियामध्ये त्यांनी हरित क्रांती घडून आलेली आहे. स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जातं. अन्न सुरक्षा. 2013 सालापासून आपल्या देशाने अन्न सुरक्षा कायदा कुपोषण, उपासमार, भूकबळी या समस्यांचा सामना करून पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे. कृषी सहाय्यक उपक्रम. कृषी खात्याअंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळे अर्थसहाय्य केले जातात. त्यांनाच कृषी सहाय्यक उपक्रम असे म्हटले जातात. सेंद्रिय शेती. सेंद्रिय खताचा वापर करून सेंद्रिय शेती केल्या जातात म्हणून त्यांना सेंद्रिय शेती असे म्हणतात. शासनाच्या कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, शेतीविषयक विविध नियतकालिके शेती याविषयी या पद्धतीचा वापर करून आपणास उत्पादन वाढण्यासाठी पुरेपूर मदत होत असते.